नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत झटपट होणारा रस्सम राईस. कुकरमध्ये साधारण 3 चमचे तेल घेतलेले आहे. त्यात 1 चमचा मोहरी घातलेली आहे, 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे, थोडी लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि कढीपत्ता घालून मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे. आता यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो आणि उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे. थोडेसे हिंग घातलेले आहे, 2 चमचे लाल तिखट पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा रस्सम पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे जर रस्सम पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही सांबार मसाल्याचा पण वापर करू शकता. या ठिकाणी 1 कप तांदूळ आणि अर्धा कप तूर डाळ मी भिजवून स्वच्छपणे धुवून घेतलेली होती. ती आता आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि तांदूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घालायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आता चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता कुकरचे झाकण लावून साधारण 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. राईस आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ व्यवस्थितपणे शिजलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते.